आजचा दिवस शांत पण मनाला समाधान देणारा होता। सकाळी उठल्यावर ठरवलं आज घराला थोडं नवंच रूप द्यायचं। सुरुवात केली स्विचबोर्ड साफ करून। छोटं काम वाटतं पण त्यानं घराचा चेहरा उजळतो। त्यानंतर मग फ्रीज साफ करायला घेतलं। फ्रीज तसं आतून डीप क्लीन पूर्ण झालेलं होतं, फक्त वरून थोडंसं नेहमी सारखं उघडून चिकटपणा येतो, तर ते सुद्धा साफ करून घेतलं। मग देवघर, जिथं रोजचा आधार मिळतो, तिथं थोडा वेळ घालवला। सगळं स्वच्छ करून एक दिवा लावला। मन एकदम प्रसन्न झालं। देवघराची खालची क्लिनिंग पूर्ण आता दसऱ्याला झालेलीच होती, पण वरून थोडंसं खराब झालेलं होतं। म्हटलं चला आता हे काढूनच घेऊया। आणि देवघराच्या वरती मी अशा पद्धतीने पेपर ठेवत असते, म्हणजे मग जास्त धूळ होत नाही। आणि वरच्यावर पेपर काढून घेतले, थोडंसं रुमालाने साफ करून घेतलं की झालं आपलं काम। त्यानंतर थोडी गरज होती म्हणून थोडी ग्रोसरी शॉपिंग पण करायला गेले। बाजारातील धावपळ घरी आल्यानंतर सकलीची भाजणीसुद्धा बनवायची आहे, कारण मी सकलीचे जे काही तांदूळ वगैरे आहे ते सकाळीच धुवून फॅन खाली वाळत घातलेले होते। म्हटलं चला आज हे काम तरी होऊन जाईल। त्यानंतर आता इथे भांड्याच्या सेक्शनमध्ये तर मला काही घेवो अगर ना घेवो, पण मला खूप यावंसं वाटतं आणि बघावं असं वाटतं। नवीन नवीन काय छान छान क्यूट भांडे आलेले आहेत आणि खरंच घेण्याची खूप इच्छा होते, पण घरीच एवढा पसारा पडलेला असतो ना की मग ज्यावेळेस आपण दसरा किंवा दिवाळी काढायला निघतो त्यावेळेसच कळतं की हे भांडे आता कधी घासायचे आणि असं काय करायचं। त्यानंतर आता मस्त असे डाळी वगैरे सगळ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या। म्हटलं चला आता भाजणी वगैरे करून घेऊया, कारण दिवाळी आता जवळ आलेलीच आहे आणि एक एक काम आता पटापटा उरकून घ्यावे लागतील। आणि दिवाळी जवळ आली की मनात एक वेगळीच गडबड सुरू होते। घरात सगळीकडे स्वच्छतेचा, तयारीचा आणि आनंदाचा माहोल असतो। आज ठरवलं चकलीची भाजणी करून घ्यायची। सुरुवातीला सगळं व्यवस्थित केलं। तांदूळ, डाळ मोजमापन घेतलं आणि भाजायला घेतलं। भाजणीचा सुवास पसरायला लागला आणि असं वाटलं आता खरंच दिवाळी येते। आईकडून शिकलेली ही परंपरा आज माझ्या हातून जपली जाते। हीच खरी दिवाळीची ऊब। भाजणी भाजून झाली तेव्हा मनात एक समाधान, चकली अजून व्हायची आहे, पण आजचं काम म्हणजे दिवाळीची पहिली पायरी। घरभर दरवळणारा तो सुवास, दिवाळी आली रे आली। छोटं काम असलं तरी प्रत्येक सणासारखा वाटला आज, कारण दिवाळी जवळ आली की सगळ्यांच्याच घरातून सुंदर असे खुसखुशीत भाजणीचे खमंग सुवास येतात आणि त्यावेळेसच असं वाटतं की सणाचा आनंद आणि सणाचा उत्साह सुरू झालेला आहे। चला तर मग